हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 6 बघितलेला। आज आपण भाग 7 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। प्रकाश ऑफिसमधून निघतच असतो की त्याला समोरच्या मेडिकल शॉपमध्ये गणेश दिसतो। प्रकाश त्याला आवाज देतो तसा गणेश मेडिसिन घेऊन त्याच्याजवळ येतो आणि प्रकाश गणेशला अरे कुणाची औषधे घेतली? त्यावर गणेश आईची, तिच्या बीपीच्या गोळ्या संपल्या त्याच घेत होतो। आज लेट झालं तुला? त्यावर प्रकाश अरे हो, आज थोडं काम जास्त होतं। त्यावर गणेश चल त्या शॉपमध्ये बसू, मला थोडं बोलायचं पण होतं तुझ्याशी। त्यावर प्रकाश आणि गणेश कॉफी शॉपमध्ये येऊन एका कोपऱ्यातील टेबल पकडत बसतात। त्यावर प्रकाश काय रे, काय बोलायचं आहे? माझ्या बहिणीची कंप्लेंट तर घेऊन नाही आला ना? त्यावर गणेश तुझ्या बहिणीची कंप्लेंट कच्चं खाईल ती मला, तिची कंप्लेंट तुझ्याजवळ केली हे तिने ऐकलं तर? तसा प्रकाश जोरदार हसत बाप रे, इतका घाबरतोस तू तिला? त्यावर गणेश मग हिटलर नंतर तिचाच नंबर लागतो। काही बोलता नाही येत बाबा तिला, चूक तिची असली तरी आपणच माघार घ्यावी लागते, नाहीतर महाकालीच अंगात संचारते तिच्या। त्यावर मात्र प्रकाश हसत काही बोलतो का रे माझ्या बहिणीबद्दल? हा ती थोडी हट्टी आहे बस, पण एवढी पण वाईट नाही। त्यावर गणेश आश्चर्याने बघत थोडी, बरं ते जाऊ दे, मला तुझ्याशी दुसऱ्या विषयावर बोलायचं आहे। त्यावर प्रकाश बोल ना, एवढा का विचार करीत आहे? त्यावर गणेश विषय तसा नाजूक आहे, तू कसा रिॲक्ट करशील काय माहिती, रागबीग आला तर ठेवशील माझ्याच थोबाडीत। प्रकाश मात्र हसत नाही रे, असं काही होणार नाही, तुला जे बोलायचंय ते बोल। मी तुझ्या बोलण्याचा आजपर्यंत कधी राग वाटून घेतला का जे आज वाटून घेईल? त्यावर गणेश थोडा सिरियस होत तुझं टेन्शन आलंय रे। त्यावर प्रकाश आश्चर्याने माझं टेन्शन? त्यावर गणेश अरे त्या दिवशी आई खूप काळजीत होती, तुझं टेन्शन घेत होती। त्यावर मात्र प्रकाश आता कसलं टेन्शन घेते ही? लग्न 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 तेही झालं, आता काय राहिलं? त्यावर गणेश अरे लग्न केलं, पण तुम्ही नवरा बायको सारखे राहता काय? आई सांगत होती तुम्ही वेगवेगळ्या रूममध्ये झोपता, मग तर टेन्शन घेईलच ना ती। अरे ती जरी म्हणत होती की पिऊसाठी लग्न कर, तिला सांभाळायला कोणीतरी हवं, पण तिला तुझ्यासाठी सुद्धा बायको पाहिजे होती, तुझी काळजी घेणारी, तुझ्या सुखदुःखात सोबत करणारी, यात काय चुकतं तिचं? अरे तुझ्या वयाचे मुलं आता पहिलं लग्न करीत आहेत आणि एक तू आहे जे संन्यासासारखं आयुष्य जगतो म्हणत आहे। प्रत्येकाच्या इच्छा असतात, गरजा असतात, तुझ्याही आहेत, पण तू मुद्दाम त्या सगळ्या दाबून ठेवल्या आहे का? असं आयुष्य जगायचं आहे तुला? लग्न केलं ना, मग आता संसारही कर। त्यावर प्रकाश कुणाला असं आयुष्य जगायचं असतं रे? प्रेम तर सगळ्यांनाच हवं असतं, पण भीती वाटते। त्यावर गणेश कसली भीती? त्यावर प्रकाश हेच की प्रेमाच्या बदल्यात आपल्या फॅमिलीला, मुलीला मानसिक टेन्शन तर नाही मिळणार, जे आपल्या आयुष्यात आधी झालं ते पुन्हा तर नाही होणार। ते ऐकून गणेश प्लीज प्रकाश आता तरी त्या फोबियामधून बाहेर ये आणि बघ तुझ्या आयुष्यात स्नेहल आहे, ती आधीच्या तिच्यासारखी नाही, ती किती व्यवस्थित पिऊला आणि घरालाही सांभाळत आहे, मग ती तुझी पत्नी नाही बनू शकत? मी गॅरंटीने सांगतो ती एक चांगली पत्नी बनेल आणि तुझी परफेक्ट बेटर हाफ बनेल। त्यावर प्रकाश तोंडात पुटपुटत ते तर मलाही माहिती आहे, पण कशी कशी बनेल ते तर सांग। आता गणेशला डाऊट येतो, प्रकाश जरी तोंडातल्या तोंडात पुटपुटला असला तरी ते गणेश ऐकतो आणि एक मिनिट, तू आता काय बडबडलास? आता कशी बनेल ते सांग असंच म्हणाला ना? त्यावर प्रकाश ओढे वेडे घेत नाही रे, मी ते असंच पुटपुटलो। आणि गणेश त्याच्या डोळ्यात बघत नाही, तू नक्की काहीतरी लपवत आहे, खरं काय आहे ते लवकर सांग। अरे तू मला नाहीतर कोणाला सांगशील? बोल काय आहे तुझ्या मनात? त्यावर प्रकाश एक लांब श्वास घेतो आणि समोरच्या ग्लासमधलं पाणी पिऊन तो गणेशकडे बघतो, थोडा पॉज घेत ॲक्च्युली गणेश मलाही वाटतं स्नेहल माझी पत्नी बनावी, आमचा संसार सुरू व्हावा, पण कसं होणार? त्यावर गणेश त्याला बघून चिडत बरोबर आहे, कसं होणार? माती तूच खाल्ली ना, काय गरज होती? बघायला गेलो तेव्हा ते बोलायची, मोठ्या ऐटीत बोलला होता ना, मला फक्त माझ्या मुलीसाठी आई पाहिजे, बायको नाही, भोगा आता आपल्या कर्माची फळं। त्यावर प्रकाश अरे ताने मारण्यापेक्षा काहीतरी आयडिया दे ना। गणेश थोडा विचार करीत तुला स्नेहल आवडते का? प्रकाश त्याला विचित्रपणे बघत हे काय विचारणं झालं, एवढी सुंदर मुलगी कुणाला नाही आवडणार? त्यावर गणेश ओय ती तुझी बायको आहे,
पूर्ण एरियाची नाही, कुणाला नाही आवडणार बोलायला. काहीही बोलतो त्यावर प्रकाश, अरे म्हणजे मला म्हणायचं होतं ती एवढी सुंदर आहे तर आवडणार नाही असं होऊच शकत नाही ना. त्यावर गणेश, ठीक आहे आता विचार करू दे मला थोडा, तुझा मॅटरमध्ये काय काय करू शकतो ते. त्यावर गणेश विचार करता करता प्रकाशकडे बघतो तर त्याचा चेहरा खूप जास्त चिंताग्रस्त वाटतो आणि त्याला टेन्शनमध्ये बघून विचार करतो, पक्या स्नेहलच्या प्रेमात तर नाही पडला ना, कदाचित असेलही, तेव्हाच तर तो स्नेहलसोबत संसार करतो म्हणतो, नाहीतर आतापर्यंत लग्नच करायला तयार नव्हता. त्याने लग्न करावं म्हणून काय काय नाटक करावं लागलं सगळ्यांना. तो एक वेळ प्रकाशकडे बघून हळूच, प्रकाश तू स्नेहलच्या प्रेमात आहेस का. प्रकाश आपल्याच विचारात बोलून जातो, हो रे. त्यावर गणेश, अरे मग सांग ना तिला. आणि प्रकाश आपल्या विचारातून बाहेर येत, काय सांगू. त्यावर गणेश, हेच की तुझं तिच्यावर प्रेम आहे. त्यावर प्रकाश गोंधळून, कोण म्हणतं. त्यावर गणेश त्याला विचित्रपणे बघत, आत्ताच तर तू बोलला. ते ऐकून प्रकाश विचारात पडतो की त्याने हे सिक्रेट कधी सांगितलं. पण गणेश समजून जातो की प्रकाशला ही गोष्ट सांगायची नव्हती, पण त्याच्याही नकळत तो ओघाने बोलून गेला. त्यावर गणेश, पक्या माझ्यापासून काही लपवू नको, स्नेहलवर प्रेम करतो तर कबूल कर ना. स्वतःच्या बायकोवर प्रेम करीत आहे, कुणा दुसऱ्याच्या बायकोवर थोडी करीत आहे, जे एवढं लपून छपून करावं लागेल. तसं प्रकाश त्याच्याकडे बघतो, जणू त्याची चोरी पकडली. शेवटी प्रकाश एक्सेप्ट करीत, माझं प्रेम आहे, पण तिच्या मनात काय आहे ते कसे कळेल. त्यावर गणेश, तुला काय वाटतं तिच्या वागण्यावरून. त्यावर प्रकाश, खरं सांगू मला तर वाटतं तिच्या मनात माझ्याबद्दल तशी काहीच भावना नाही आहे. त्यावर गणेश, तू एवढ्या कॉन्फिडंटली कसा म्हणू शकतो. त्यावर प्रकाश, अरे लग्न होताच तिने दुसरी रूम मागितली, त्यानंतर ती घरात सगळ्यांचे बरोबर करते, पण माझ्याशी अगदी जेवढ्याच तेवढं बोलायची. मी कितीही बोलायचा प्रयत्न केला तरी ती एका शब्दात उत्तर देऊन मोकळी व्हायची. आणि आता कुठे ती मोकळेपणाने बोलायला लागली आहे. त्यावर गणेश, अरे मग चांगलं आहे ना, एक पायरी पुढं आली म्हणायची. अरे एकमेकांशी बोलाल तेव्हाच तर एकमेकांना नीट ओळखाल. असं कसं लग्न झालं, तू तिचा नवरा झाला म्हणून का ती तुझ्या प्रेमात पडेल. त्यासाठी तुलाही काही एफर्ट्स घ्यावे लागतील. त्यावर प्रकाश, म्हणजे काय करू मी. त्यावर गणेश डोक्यावर हात मारीत, आता तेही मीच सांगू. त्यावर प्रकाश, मला नाही कळत रे, खरंच मला नाही जमत हे प्रेमात लाडी गोडी लावणे, बेबी शोना करणे. आता तूच सांग काय करू मी. त्यावर गणेश, पक्या तू ना वेडाच आहेस. अरे बेबी शोना करायला ती काय कॉलेज गर्ल आहे. तू काही करू नको, जसा तू आईची काळजी घेतो, पिऊची काळजी घेतो, त्यांच्याशी प्रेमाने वागतो, बस तसाच तू स्नेहलशी पण वाग. तुझ्या वागण्यातून आणि कधी कधी बोलण्यातून तू तिच्यावर प्रेम करतो हे दर्शव. कितीही काळजी घेतली, कितीही प्रेमानं वागलं तरी तुझं तिच्यावर प्रेम आहे हे तिला सांगावंच लागेल, कारण त्याशिवाय तिला कळणार कसं. तिला कितीही वाटलं की तुझं तिच्यावर प्रेम आहे तरीही जोपर्यंत तू स्वतः तिला सांगत नाही तोपर्यंत ती शुअर नाही होऊ शकणार. त्यामुळे ते सांगणे पण आवश्यक आहे. कळलं का मी काय म्हटलंय ते. त्यावर प्रकाश विचार करीत, कळलं. आणि गणेश मनगटावरच्या घड्याळामध्ये बघत, बराच उशीर झाला रे, चला निघूया, तुझी बहीण काळजी करीत असेल. आणि प्रकाश आपल्याच विचारात, हो चल. दोघेही घरी येतात. प्रकाश घरी येतो तेव्हा आई टीव्ही समोर बसलेली असते तर स्नेहल पिऊला जेवण भरवीत असते. प्रकाशला बघताच स्नेहल उठून त्यांच्या हातातील बॅग घेते आणि हळूच किणकिणत्या आवाजात, आज एवढा उशीर का, काम जास्त होतं का ऑफिसमध्ये. प्रकाश स्नेहलकडे बघतच राहतो, मनात ही माझी वाट बघत होती का, उशीर झाला तर काळजी करीत होती. त्याला विचारात बघून स्नेहल, काय झालं, आपल्या उत्तराची वाट बघत आहे बघून प्रकाश, अगं नाही मला काम तर नव्हतं, पण तेव्हाच गणेश मिळाला तर बसलो कॉफी घेत. त्यावर प्राजक्ताताई लगेच काय म्हणत होते जावई. त्यावर प्रकाश, काही नाही ग, असंच बोलणं सुरू होतं. रात्री बेडवर पडल्या पडल्या प्रकाश गणेशच्या बोलण्याचा विचार करीत असतो. गणेश म्हणतो ते बरोबर आहे, समजेलच कशावरून. आपण कितीही चांगलं वागलो तरी स्नेहल आपलं प्रेम, आपला स्वभाव समजू शकते ती, किंवा तिला असं वाटू शकते की ती पियूची काळजी घेते, तिला सांभाळते, तर त्याची परतफेड म्हणून
पण मी तिच्याशी चांगला वागतो. म्हणजे काहीतरी करून मला तिला हे सांगावंच लागेल की माझं तिच्यावर प्रेम आहे. इतक्यात त्याला बांगड्यांच्या किणकिणण्याचा आवाज येतो. तो घडीत बघतो तर रात्रीचे 11:30 वाजले होते. तो गॅलरीत येतो तर स्नेहल तिथे उभी राहून एकसारखी आकाशाकडे बघत होती. प्रकाश तिच्या जवळ जात, स्नेहल काय झालं, झोप येत नाही आहे? त्यावर स्नेहल दचकून मागे वळून बघते आणि स्वतःला सावरत, अहो ते. प्रकाश तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून, तुम्हाला काही टेन्शन आहे का? त्यावर स्नेहल घाबरून अडखळत, नाही तर. पण प्रकाश समजतो की स्नेहल काहीतरी लपवीत आहे. त्यावर तो, स्नेहल तुम्हाला काही टेन्शन असेल तर बिनधास्त सांगा, असं लपवू नका. मी काही मदत करू शकतो तर नक्कीच करेन. त्यावर स्नेहल, नाही नाही प्रकाशजी, असं काही नाही आहे. मला कसलं टेन्शन असणार? सगळं तर आहे या घरात. मला कशाचीच काही कमी नाही. तिचे शब्द ऐकून प्रकाश मनात सुखावतो. पण तिच्या शब्दांना चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन साथ देत नव्हते. चेहऱ्यावर एक प्रकारचं टेन्शन किंवा भीती त्याला जाणवत होती. प्रकाशला समजत नाही की स्नेहलला कसली भीती सतावीत आहे. तो पुन्हा हिम्मत करून विचारू, तुम्हाला राग तर नाही येणार ना? त्यावर स्नेहल स्वतःला सावरीत, बोला ना, राग कशाला येईल? त्यावर प्रकाश अडखळत, स्नेहल तुमचं पहिलं लग्न का तुटलं? का घेतला तुम्ही डिवोर्स? त्यावर स्नेहलला कळत नाही की याचं उत्तर काय द्यावं. त्यावर ती घाबरून आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळू लागते. तिला अस्वस्थ वाटायला लागते. अंगही थरथर कापायला लागते. तिची अवस्था बघून प्रकाश लगेच तिच्या जवळ जात, स्नेहल काय होत आहे तुम्हाला? बरं नाही वाटत आहे का? असं अचानक काय झालं? पण स्नेहल काही बोलण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. प्रकाश तिचा हात पकडून रूममध्ये घेऊन जातो पण स्नेहल हलकेच त्यांचा हात सोडवून स्वतः रूममध्ये जाते. प्रकाश तिला पाणी देत, हे घ्या, थोडं पाणी प्या म्हणजे बरं वाटेल. आणि स्नेहल पाणी पिते आणि प्रकाशला अवॉइड करण्यासाठी लगेच बेडवर पिऊच्या बाजूला झोपायचं नाटक करते. तिला झोपलेलं बघून प्रकाश रूममधून निघून जातो. पण मनात सारखा एकच प्रश्न सतावीत असतो की स्नेहलला खरंच बरं वाटत नव्हतं की मी तिच्या डिवोर्सचं कारण विचारलं म्हणून ती अस्वस्थ झाली. पण जास्त विचार न करता तो रूममध्ये येऊन झोपून जातो. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येताच प्रकाश स्नेहलला बाहेर फिरायला चल म्हणतो. पिऊ हे ऐकताच उड्या मारायला लागते. पण 10वीच्या बोर्डाची एक्झाम जवळ आल्याने स्नेहलला मुलांसाठी पेपर रेडी करायचे होते. पण पिऊ फिरायला जाण्यासाठी एवढी एक्साइट होती की स्नेहल तिला नाही म्हणू शकलीच नाही. स्नेहल लगेच तिला तयार करते आणि ते तिघेही निघतात. प्रकाश त्यांना एका गार्डनमध्ये घेऊन जातो. पिऊ त्या गार्डनमध्ये इकडे तिकडे बघते पण तिथे बरीच मुलं खेळत असतात. गार्डनमध्ये खेळायला बरेच खेळ होते. एका साईडला झुले, सीसॉ, ते सगळं बघून पिऊ धावत जाऊन त्या झुल्यावर बसते. लगेच तिथल्या मुलांशी ओळख करून त्यांच्यासोबत खेळायला पण लागते. प्रकाश पिऊला गार्डनमध्ये मोकळं सोडून तो स्नेहल सोबत एका बाकावर बसतो. स्नेहल इकडे तिकडची झाडे फुले बघून खुश होते. प्रकाशला तिचा आनंदी चेहरा बघून रात्रीचा भीतीयुक्त चेहरा आठवतो. त्यावर प्रकाश, स्नेहल एक विचारू? स्नेहल त्यावर हवेवर उडणारे आपले केस नीट करीत, विचारा ना. त्यावर प्रकाश, काल रात्री तू इतकी घाबरली का होती? काही टेन्शन आहे का तुला? तू इथे खुश तर आहेस ना? काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकते. मी सॉल्व्ह करेन ना काही असेल तर. पण तू बोलत जा, सांगत जा. तुला असं बघून तुझ्या आई वडिलांना काय वाटेल की आपली मुलगी इथे सुखी नाही. त्याला मध्येच तोडत स्नेहल, एक मिनिट प्रकाशजी, तुम्ही तर कुठल्या कुठे पोहोचले? अहो मला तर एक स्वप्न पडलं म्हणून मी घाबरली होती. त्याचा माझ्या इथे सुखी नसण्याचा काय संबंध? त्यावर प्रकाश, तुम्हाला असं बघून तर त्यांना वाटू शकतं ना. त्यावर स्नेहल, प्रकाशजी, ते माझे आई वडील आहेत. मी सुखी आहे किंवा नाही ते त्यांना मला बघून असंच कळेल. जेव्हा मुलगी आपल्या संसारात दुःखी असते तेव्हा तिला तिच्या आई वडिलांसमोर खुश असल्याचा दिखावा करावा लागतो. आपल्या सासरी ती किती आनंदी आहे, सगळं तिच्या मनासारखं आहे, सगळा संसार तिच्या मालकीचा आहे हे तिला दिखावा करून सांगावं लागतं. पण तरीही आई वडिलांना तिचा दिखावा कळतो आणि मुलगी खरंच आपल्या घरात सुखी असेल तर ते तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने किंवा झळकणाऱ्या तेजाने असंच समजतं. ते तिला वेगळं सांगावं लागत नाही.
प्रकाशला तिचं म्हणणं पटतं. तो डोळ्यांनीच तिला होकार दर्शवतो. इतक्यात पिऊ एका मुलाचा हात पकडून धावत येते. पप्पा मम्मी, हा बघ आर्य, माझा बॉयफ्रेंड. स्नेहल आणि प्रकाश शॉक होऊन एकमेकांकडे बघत बसतात. तसं स्नेहलला जोरात हसायला येतं. ती जोरात पोटावर हात पकडून हसू लागते. तिला हसताना बघून प्रकाशलाही हसू आवरत नाही. लहानगी पिऊ मात्र हे का हसत आहे तिला कळत नाही आणि ती गोंधळलेल्या चेहऱ्याने त्यांना बघत असते. कशीबशी स्नेहल शांत होते. खाली गुडघ्यावर बसून पिऊला पकडते. पिऊ, कुणी सांगितलं तुला की हा तुझा बॉयफ्रेंड आहे? त्यावर पिऊ निरागसपणे, अगं मम्मा, हा मुलगा आहे ना, मग तो माझा बॉयफ्रेंड झाला ना. त्यावर स्नेहल, नाही बाळा, मुलगा असो किंवा मुलगी, सगळे फ्रेंड्सच असतात. त्यावर पिऊ, पण मम्मा. त्यावर प्रकाश तिला जवळ घेत, पिऊ, आता पण नाही आणि बिन नाही. मम्मा इज ऑलवेज राईट, ओके. त्यावर पिऊ खुश होऊन, ओके पप्पा, आणि ती धावत पुन्हा खेळायला जाते. त्यावर प्रकाश, माहिती नाही मुलं कुठून काय ऐकतात आणि काहीही बोलून जातात. त्यावर स्नेहल, कुठूनही नाही प्रकाशजी, नक्की कुणाला बघितलं असेल तेव्हाच तर ती असं बोलून गेली. आपल्या एरियात बरेच यंग मुलं मुली आहेत. आता त्यांचं वयच आहे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बनवण्याचं. त्यांच्यापैकीच कुणाचं ऐकलं असणार. त्यावर प्रकाश तिरप्या नजरेने स्नेहलला बघत, तुम्हालाही होता का कोणी बॉयफ्रेंड? कॉलेजमध्ये असताना त्यांच्या अचानक आलेल्या प्रश्नाने स्नेहल आश्चर्याने त्यांना बघत नकारार्थी मान हलवते. त्यावर प्रकाश, पण क्रश तर असेलच ना कुणावर? सगळ्यांचाच असतो कुणावर ना कुणावर. त्यावर स्नेहल आपला भूतकाळ आठवते आणि तिला आठवतो 5 वर्षाआधी प्रकाशचा तो चेहरा, जेव्हा एका लग्नात तिच्या साडीचा पदर प्रकाशच्या वॉचला अडकतो आणि प्रकाश तो अलगद काढून मोकळा होतो. प्रकाशचं लक्ष नसतं, पण स्नेहल मात्र त्याला बघून त्याच्या प्रेमात पडते. तोच तिचा पहिला क्रश होता. पण आज ती त्याला सांगूच शकत नव्हती. अचानक तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. ते बघून प्रकाशला कळते की स्नेहलचा नक्की कुणीतरी क्रश होता, ज्याला आठवून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याला थोडं जेलस फील होतं, पण लगेच स्नेहल नकार देत नाही, माझं कुणीच क्रश नव्हतं. प्रकाशला ते ऐकून बरं वाटतं. बरं झालं तो कोण होता हे सांगितलं नाही, नाहीतर मला सतत त्याचाच विचार सतवीत राहिला असता. स्नेहल प्रकाशला बघून, तुमच्या आयुष्यात होतं का कोणी क्रश किंवा प्रेम? प्रकाशला वाटतं जसं स्नेहलच्या चेहऱ्यावर स्माईल बघून त्याला जलस फील झालं, कदाचित तसं स्नेहलही फील करेल म्हणून तो खोटंच बोलतो. माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती जी मला खूप आवडायची. खूप सुंदर होती ती, गोरीपान, कुरळ्या केसांची, हसताना गालावर खळी पडणारी, खूप आवडायची मला ती. स्नेहल हे ऐकून मनात, माझ्यापेक्षाही सुंदर होती का ती? गोरी तर मी पण आहे, पण माझे केस कुरळे नाही आणि माझ्या गालावर खळी पण पडत नाही, म्हणजे यांना अशा मुली आवडतात तर. म्हणून तेव्हा यांनी मला नजर वर करून सुद्धा बघितले नव्हते आणि मी वेडी बघता क्षणी प्रेमात पडली. ती प्रकाशला बघायचं टाळून लगेच उठते. अंधार पडून राहिला. मी पिऊला बघून येते आणि ती तशीच पिऊकडे निघते. इकडे प्रकाश विचारात पडतो, ही जेलस झाली म्हणून तर उठून नाही गेली ना? ओ नो, राग नको यायला हिला माझा. पण कशाला राग येईल, मी तर कॉलेजच्या गोष्टी केल्या. पण काय सांगता येतं, त्याचाही राग आला तर? कधी कुठल्या गोष्टीचा राग येईल सांगता येत नाही. जाऊ दे, कमीत कमी त्यामुळे तिचं माझ्यावर प्रेम आहे किंवा नाही हे तरी कळेल. स्नेहल लगेच पिऊला घेऊन येते आणि प्रकाशकडे न बघता, चला खूप उशीर झाला, आई एकट्याच आहेत घरी, वाट बघत असेल, असं बोलून ती पिऊला घेऊन गार्डनच्या गेटकडे वळते. तसा प्रकाश पण तिच्या मागे मागे निघतो. प्रकाश ड्राईव्ह करीत असतो. पिऊची अखंड बडबड सुरू असते. तिने गार्डनमध्ये काय काय केलं, किती फ्रेंड्स बनवले, पण स्नेहल शांत होती आणि घर येईपर्यंत ती तशी चूप होती. प्रकाश मनात, खूपच रागात दिसते, माझ्याच गोष्टीचा राग आला असेल, असो बघू. रात्री जेवणात भरली वांगी बघून प्रकाश खुश होतो. आता प्रकाश तिला खुश करण्यासाठी, अरे वा, भाजी तर खूपच टेस्टी झाली, आज 2 घास जास्त जाणार वाटतं, एवढं बोलून तो तिरपा कटाक्ष स्नेहलवर टाकतो. पण स्नेहल मुकाट्याने जेवण करीत असते. तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नसतात. ते बघून आता मात्र प्रकाशला टेन्शन येतं. अरे बापरे, प्रकरण जास्तच सिरियस दिसतंय. आपला खोटेपणा आपल्यावरच भारी पडतोय की काय?
नाही नाही, काहीतरी करून स्नेहलला मनवावं लागेल, तिच्याशी बोलावं लागेल मला. ही जर अशीच रागात राहिली तर माझं कसं होईल? चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.